मित्रांनो, परीक्षेचा 10वी-12वी बोर्ड परीक्षेचा टाईम टेबल आपल्याला समजला आहे की आपले बोर्ड परीक्षा लवकरच काही महिने किंवा मग एकच महिना राहिलेला आहे आपल्या बोर्ड परीक्षेसाठी. मित्रांनो, तुम्ही वर्षभर खूप प्रयत्न केला आहे, खूप मेहनत केली आहे. आता तुमची ही पूर्ण मेहनत या 1 महिन्यात पणाला लागणार आहे. 1 महिना तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा असणार आहे. 1 महिन्यातला प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही तो 1 महिना कसा युटिलाइज करणार आहे यावर तुमचा रिझल्ट लागणार आहे. मित्रांनो, या 1 महिन्यात तुम्ही जितकी जास्त होईल तितकी रिव्हिजन करा. मित्रांनो, तुमचा सिलेबस आता कव्हर नाही झाला तर 1 शॉर्ट लेक्चर्स बघा. 1 शॉर्ट लेक्चरने तुम्ही लेक्चर्स सब्जेक्टचे पर चॅप्टर पूर्ण करा. पूर्ण टॉपिक आणि पॉईंट वाईज चॅप्टर पूर्ण करण्याच्या मागं नका लागू. तुम्ही 1 शॉर्ट लेक्चर्सद्वारे सगळा सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, एकच मी तुम्हाला सांगते की रिव्हिजन इतकी महत्त्वाची आहे. तुम्ही जी आत्तापर्यंत जे काय शिकलाय त्याचं फक्त रिव्हिजन करा, रिवाईज करा. फक्त तासनतास रिवाईज करा. रिव्हिजनशिवाय काहीच हे नाही आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस पेपर लावा. प्रॅक्टिस पेपर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इज लास्ट अँड बेस्ट थिंग फॉर द एनी एक्झाम. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे शिकला आहात, तुम्हाला ते कितपत येतं आहे, ते कितपत आठवतं आहे, ते तुम्हाला त्याच्यात कळणार आहे. प्रॅक्टिस पेपर जसं बोर्डमध्ये आपण 3 तास बसतो तसं घरी तुम्ही 3 तास प्रॅक्टिस पेपर लावा. ते प्रॅक्टिस पेपर तुमच्या मेंटॉरला किंवा मग तुमच्या शिक्षकांना चेकिंग करायला द्या. तुमच्या काही चुका होत आहेत असू द्या, तुम्हाला तुमचं सिलेबस कमी पूर्ण होत असू द्या, पण तुम्ही जेवढं केलं आहे तेवढं तुम्हाला परफेक्ट येत आहे का, तुमचा कॉन्फिडन्स लेवल जास्त आहे का नाही ते चेक करा. आणि तुमचं पेपर प्रेझेंटेशन वाढवा. मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे. बायोलॉजी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, असल्या थेरोटिकल पेपरमध्ये पेपर प्रेझेंटेशन इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला मित्रांनो खरंच सांगते की आपण चुकीचं जरी उत्तर लिहिलं ना, आपला पेपर सुंदर असेल ना तर एक्झामिनर वरचीवर मार्क देऊन टाकतो. त्याच्यामुळं पेपर प्रेझेंटेशन इतकं महत्त्वाचं आहे की पेपर लिहिताना आपण एकदम डोकं सत्सग विवेकबुद्धीने आपण पेपर लिहायचा आहे. 3 तास इतका पेपर तुम्ही चांगलं लिहायचा आहे की एकदा लिहिलेला चालू केलेला पेन तो शेवटचा प्रश्न संपेपर्यंत तो पेन उचलायचा नाही. काय बी होऊ द्या, तिकडं स्क्वॉड येऊ द्या, नाहीतर काय बी होऊ द्या, तुम्ही पेन आणि पेपर सोडून तुमचं लक्ष दुसरीकडं नसलं पाहिजे. तुमचं लक्ष आणि क्वेश्चन पेपर वाचणे आणि उत्तर लिहिणे, क्वेश्चन पेपर वाचणे, उत्तर लिहिणे एवढ्यावरच असलं पाहिजे. म्हणजे तुमचा पेपर कव्हर होईल आणि तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडू शकाल. मित्रांनो, काही टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या. फक्त एवढंच की कॉन्फिडन्स लेवल तुमचा कमी होऊन देऊ नका. आणि लास्ट महिना राहिलेला आहे, जितकं जास्त होईल तितकं प्रयत्न करा. मित्रांनो, या 12वी बोर्डच्या मार्क्सवर आपलं भवितव्य अवलंबून नाही. त्यामुळे रिलॅक्स राहा, काही टेन्शन घेऊ नका, स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक्यू.